आज आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीतून एक मोठा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला। या मोर्चाच्या निमित्तानं एकच गोष्ट या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो। प्राध्यापक डॉक्टर वाकेकर सर या ठिकाणी आहेत आणि सर्व समाजातल्या सगळ्या वंचित घटकांचे प्रतिनिधी आज मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आहेत। तर 59 जाती महाराष्ट्रात असताना त्याच्यामध्ये काही 1, 2, 3 जाती या मनुवादी आणि RSS वादी विचाराच्या प्रभावाखाली असलेले लोक एकत्र येऊन आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी या ठिकाणी करत आहेत। ती अतिशय चुकीची आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी खूप कष्ट घेऊन वेशीच्या बाहेरच्या माणसांना एकत्र करून या ठिकाणी SC ची मोड बांधलेली आहे आणि ती SC ची मोड जर या ठिकाणी विभक्त झाली तर मला वाटतं की आरक्षण प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होणार नाही। आणि म्हणून बदर समिती जी काही इलिगल पद्धतीने स्थापन झाली आहे ती सुद्धा या ठिकाणी रद्द केली पाहिजे। तसेच बदर समिती जेव्हा तुम्ही अहवाल या ठिकाणी अहवालावर जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया मागवतात तर तो अहवालच वाचायला दिलेला नाही इथल्या सरकारने, तर त्याच्यावर लोक प्रतिक्रिया किंवा विरोध किंवा एक्सेप्टन्स त्याचं कसं घेणार। आणि म्हणून या RSS वादी सरकारचं आणि खास करून इथल्या RSS वादी संघप्रणित विचारांचं हे सगळं कुभांड आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे। आणि म्हणून आम्ही नोकरीमधली माणसं असताना सुद्धा आम्हाला असं वाटतं की SC ची हे प्रवर्ग जो बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रीय लेवलवर उभा केलाय तर त्याला कुठल्याही राज्यानं डॅश देऊ नये आणि राज्य स्तरावर त्याचं विभाजन होता कामा नये, कारण हा केंद्राचा विषय आहे आणि केंद्राला सुप्रीम कोर्टाने फक्त डिरेक्शन दिले। पण तुम्हाला एवढी घाई का? तर जिथं जिथं संघ विचाराचं सरकार आहे ती माणसं घाईनं या ठिकाणी याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करतात, त्याला आमचा विरोध आहे। आणि मातंग बांधवांना आमचं आवाहन आहे की आपण या मनुवादी विचाराच्या लोकांच्या नादी लागू नका। जर वेगळं आरक्षण आपण मागाल आणि ते मिळालं तर भविष्यामध्ये तुमचा लढा कमजोर करण्याचा हा षड्यंत्र आहे आणि म्हणून या विचाराचा आम्ही या उपवर्गीकरणाचा आम्ही निषेध जाहीर करतो। संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये SC मधील जे वर्गीकरण आहे म्हणजे अबकडे करण्याची जी पद्धत सरकार करू इच्छिते, मुळात 59 जातीत भांडण लावण्यासाठी सरकारचे नियोजनबद्ध कट आहे आणि शासन जनतेच्या मध्ये जाणीवपूर्वक सिव्हिल वार करण्यासाठी वेगवेगळ्या जाती समाज भांडणं लावते। ज्या पद्धतीने मणिपूरमध्ये 2 समाजामध्ये सरकारने भांडणं लावले व वर्षभर तिथे समूह पेटवला, साधक गृहमंत्री किंवा प्रधानमंत्री तिकडे गेले सुद्धा नाही, त्याच पद्धतीचा हा प्रकार आहे। राज्य आणि देश शांततेत जर राहिला तर लोक विकासाच्या गोष्टी बोलतात, पण राज्य जर सतत भांडणात दगदगत राहिलं तर जनता फक्त 2 वेळेच्या जेवणाला मजबुरीत खुश राहते। अशा पद्धतीचं सरकारचे काम आहे आणि त्याचाच हा भाग आहे की जाती उपवर्गीकरण करणे। खरं त्याला कुठलाही न्यायिक आधार नाहीये, कुठल्याही सरकारकडे डाटा नाहीये, एम्पिरिकल डाटा सरकारने जमा नाही केला आणि एक सदस्यीय समिती नेमली जी समितीमध्ये ती तटस्थ असण्याची सुतराम शक्यता नाही। विशेष म्हणजे ज्या वर्गांसाठी, ज्या जाती वर्गासाठी हे उपवर्गीकरण सरकार करू इच्छितं यातल्या एकाही जातीचा माणूस या समितीत नाही। याचाच अर्थ सरकारला केवळ भांडणं लावण्याचं काम आहे आणि कुठलंही कोणाचं भलं करायचं काम नाही। जर सरकारला खरंच ज्या जाती याच्यात पिछड्या राहिल्या यांचं भलं करायचं असेल तर माझं सरकारला विनंती आहे, OBC असेल, ST असेल आणि ओपन मध्ये जे कॅटेगरी वेगवेगळ्या जाती समूह यात सुद्धा उपवर्गीकरण करा आणि सगळ्याच जातीला न्याय द्या। जर तुमच्यात खरंच हिंमत असेल तर EWS मध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीचं वर्गीकरण का करत नाही हा सरकारला माझा खडा सवाल आहे। आणि म्हणून हे होण्यासाठी किंवा जोपर्यंत अशा पद्धतीने सरकार डिसिजन घेत नाही या बदर समितीला व सरकारच्या शिफारशीला आमचा तीव्र विरोध आहे आणि आम्ही ह्या शिफारशी लागू होऊ देणार नाही।